मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची तलवार उपसली। येत्या 30 तारखेपासून मराठा आरक्षणाचं प्रमाणपत्र न दिल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा पुन्हा एल्गार। 30 मे पासून आमरण उपोषणाचा इशारा। मुख्यमंत्री फडणवीसांवर साधला निशाणा। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी एल्गार पुकारला असून उपोषणाचं हत्यार उपसलंय। मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटी इथे बैठक बोलावली होती। या बैठकीत येत्या 30 तारखेपर्यंत मराठा आरक्षणासंदर्भात सर्व प्रमाणपत्र न दिल्यास आमरण उपोषणाचा त्यांनी निर्णय घेतलाय। आंदोलन होणार अंतराळी शांततेत, राज्यात होणार शांततेत अंतराळीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतराळीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला तारीख आपली डिक्लेअर झाली, त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही। फडणवीस यांना दोष देत नाही, तुम्ही हैदराबादचा GR काढला पण प्रमाणपत्र का रोखलं, असा सवाल उपस्थित करत फडणवीसांना मंत्री मराठ्यांनीच केलं। अधिकारी प्रमाणपत्र देत नाहीत, त्याला जबाबदार फडणवीस आहेत। मुख्यमंत्री सर्वेसर्वा असल्यानं त्यांनीच प्रमाणपत्र रोखले आहेत, असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय। आगामी आंदोलनात 3 कोटीहून अधिक मराठे सामील होतील, असाही दावा जरांगे पाटील यांनी केलाय। फडणवीसांनी ते आल्यापासूनच सगळी प्रक्रिया थांबली आणि सगळी प्रक्रिया सुरू होणार नसता सरकारला आम्ही थंड पाडणार। शॉर्टकट उत्तर, प्रक्रिया सुरू होणार नाही तर सरकार थंड पाडणार। राज्यात मराठा समाजाच्या 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या, पण प्रत्यक्षात अधिकारी कुणबी प्रमाणपत्र वितरित करताना सरकारकडे बोट दाखवत आहेत। त्यामुळे आता ग्रामपंचायत मार्फत प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांची मनं जिंका। आंदोलनाच्या तारखेपर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी मागणी यावेळी जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। सातारा संस्थानच्या गॅझेट आधारे कुणबी प्रमाणपत्राचा GR का काढला नाही? कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान यांचा GR 1994च्या धर्तीवर काढण्यात यावा। जोपर्यंत कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत नाही तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही, असाही इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। 1994ला जसा GR काढला त्याच धर्तीवरती सातारा संस्थानचा हैदराबाद गॅझेटेडचा, म्हणजे त्याच्यात त्या GR मध्ये हैदराबादचं गॅझेटेड सुद्धा घ्यायचं। या 3ही गॅझेटेड मध्ये सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, औंध संस्थान आणि पुणे संस्थान या संस्थांचा जो GR निघणार आहे तो 1994ला जसा GR काढला ओबीसीला आरक्षण देताना त्याच धर्तीवर पाहिजे। मराठ्यांनी माझ्यावर जबाबदारी टाकली म्हणून मी शांत आहे, मी काम सोडून देईन पण तुमच्याशी खोटं बोलणार नाही, असं सांगत एका मंत्र्यानं माझ्या विरोधात बोलण्यासाठी एका संघटनेला 2 कोटी दिले, अशी मला माहिती कळल्याचा आरोप देखील मनोज जरांगे पाटलांनी लगावलाय। एका मंत्र्याने जाऊन महार विरोधात एका माणसाला 2-2 कोटी रुपये द्यायचे ठरवलं। संघटनेला, एका संघटनेला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं। 15-16 कोटी आकडा गेला त्यांचा। फुकट पैसे मिळणार त्याच्या यायला 2 कोटी जरांगे पाटलाच्या विरोधात बोलायचं ना। काहीही झालं तरी जातीसाठी लढणार, बेईमानीच्या यादीत जाण्यापेक्षा मराठा समाजाचं कल्याण करा, माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण करेन, मराठा समाजासाठी लढतच राहणार, कितीही डाव टाका, लढाई सोडणार नाही, असाही इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिलाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।